नुकताच महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केलाय। मात्र या कायद्याचा थेट परिणाम कोणावर होणार आहे हे जाणून घेणार आहोत IBN लोकमतच्या या रिपोर्टमध्ये। स्वतःचे आई वडील नीट सांभाळता येत नाही लोकांना, म्हातारे झाले हो, ती म्हातारी जनावर कशी काय सांभाळायची त्यांनी। फुकट खायला घालायला कोण परवडतं का? हा कायदा होण्यापूर्वी शेतकरी भाकड आणि वृद्ध जनावरे खाटीक व्यावसायिकांना विकत असे। ही एक साखळी आहे। मात्र आता याच खाटीक व्यावसायिकांवरती देखील उपासमारीची वेळ आलेली आहे। अरुंद बोळीतून डोकावणारी कशीबशी दिसणारी ही 7 बाय 8 ची खोली। खोली कसली, खुराडच म्हणा। अठरा विश्व दारिद्र्याची साक्ष देणारं कोंदट वातावरण। कुरेशी मोहल्ल्यातल्या सुलतान बी कुरेशीचं हे घर। गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे बैल वळू यांच्या मांस विक्रीचं दुकानच बंद झाल्यामुळे संसाराचा गाडा ओढायचा कसा असा प्रश्न मोहल्ल्यातील 3000 कुटुंबांना पडलाय। महाराष्ट्रभर हीच लोकसंख्या 15-20 लाखांच्या घरात आहे। थोडक्यात एका गोहत्या बंदी कायद्यानं अख्खा कुरेशी समाजच बेरोजगार झालाय। सब बंदोबस्त अच्छे से हो जाएगा बोले थे, अभी कुछ ही नहीं हो रहा और उल्टा बन बरीच करके डाल रहे, तो हम पेट पानी कैसे क्या संभालने का, क्या खाने का, क्या पीने का, बाल बच्चों को क्या स्कूल महफिल पढ़ाने का, क्या करने का, क्या 1-1.5 महीने से तो एकदम ही बैठ गए। पेट पानी हमारा उसके चुप पर है, रोजी रोटी उसके चुप पर है, बच्चों की लिखाई पढ़ाई उसके चुप पर है, क्या करके क्या खाएंगे। या कायद्यानं या कुरेशी कुटुंबाचं रोजचं उत्पन्नच बंद झालंय। अशातच पोरगी बाळणपणासाठी माहेरी आलेली, तिचंही सीझर झालंय। पण दुकानच बंद पडलंय तर तिच्या औषधांचा खर्च तरी कसा भागवायचा असा प्रश्न 55 वर्षांच्या अब्दुल कुरेशी यांना सतावतोय। बच्ची अभी डिलीवरी हो गई, बच्ची का दवाखाने में सीजर हो गया कमला नेहरू में, उसके खर्चा अखराजात, उसके जो है खर्चे, दवा पानी अभी रोज़ाना जो लग रहा है घर में लाने के बाद में, ये बहुत मुश्किलात का सामना हो रहा है। हमारे पास में कोई भी यानी लीडर आया नहीं हमारे पास जो हमारी तकलीफ़ को समझे और हमारे घरेलू मसाइल को समझे। क्या चाहते हैं आप, क्या होना चाहिए कि अभी ठीक है अगर ये कानून होता है, ये बंद होता है तो दूसरा कुछ होना चाहिए, कुछ मसले निकलने चाहिए, ऐसा लगता है क्या चाहिए? अब ये जिस तरह से गवर्नमेंट ने कानून में तब्दीली करी, और मैं तो समझता हूँ ये हिंदुस्तान में रहने वाले सभी समाज के लोगों का मशवरा नहीं है जो जानवर पे पाबंदी आहे। प्रगती केल्याच्या नंतर आमच्या देशासाठी हे त्यांचा आम्हाला महत्त्वाचा वाटा भेटल असं आमच्या मुलासाठी काहीतरी शिक्षणासाठी व्यवस्था करायला पाहिजे। दुसरं असं आहे की आता आम्ही शिकलेले नाही, आम्हाला कोण कामाला ठेवणार नाही। आता आम्हाला काय करावं लागेल, आता आम्ही कष्टकरी, आम्ही काहीतरी कांदा विकू नाही तर बटाटा विकू, काहीतरी करून शनी जगावं तर लागलं आहे ना। जन्मात आलेले तर जगावं तर लागलच, आत्महत्या करून तर चालत नाही। आमचे बांधव आता शेतकरी आत्महत्या करतात, तेच बघून आम्हाला दुःख होतं आहे, मग आम्ही पण तेच करायचं का? देशात बैल वळू यांचा मांस खाणाऱ्यांचा वर्ग हा मोठा आहे। मात्र आता या कायद्यानुसार महाराष्ट्रात फक्त म्हशीच्याच कत्तलीला परवानगी असल्यामुळे इतर मांस उपलब्धच होऊ शकणार नाही। नेमकं हे मांस खाणाऱ्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया। मांस विकत घ्यायला कोणी फिरकत नाही। मटण मार्केटमध्ये बोटावर मोजण्या इतकीच गिरायकं।
चिंतेत असलेले विक्रेते अन अशीच अवस्था पुण्यातल्या छत्रपती शिवाजी मार्केटमध्येही पाहायला मिळते. ज्या प्रकारे विक्रेत्यांना त्रास झालेला आहे तसाच खाणाऱ्यांनाही झालेला आहे. काही विक्रेते आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात नेमकी काय परिणाम झालेला काय आहे. मुझे बताइए कि किस तरीके से अभी तकलीफ हो रही है आपको, कस्टमर मिल रहे हैं क्या? नहीं मिल रहे, कस्टमर नहीं आ रहे. अच्छा, क्या तकलीफें सहन करना पड़ रही है इसकी वजह से? ये तो माल नहीं मिल रहा, माल पकड़े जा रहा हमारा. अच्छा गाड़ी में माल नहीं लान दे रहे. अच्छा, फिर अभी क्या काटते हैं अभी? अभी तो गाड़ी में माल लाए तो मारते, गाड़ी छीन लेते. अच्छा, हाँ, फिर जानवर अभी छीन. गोश्त कौन सा बेचते जाता है? ये बफलो. बफेलो का. अच्छा, फक्त म्हशीचं मटन जे आहे ते आता विकण्यात येत आहे. मुझे बताइए कि अभी कस्टमर जो है वो अभी कितने कम हुए या आपको भी क्या तकलीफें होती है, क्या आप कह रहे हैं? हमारे को 95 लोग कस्टमर कम हो गए और जो लीगली माल हम लेकर आते भैंस वो भी पकड़ते हैं वो और मारते हमारे लोगों को और माल पूरा छीन कर लेके जाते. अच्छा, क्या कहेंगे आप, क्या आप चाहते हो? हम चाहते हैं कि ये जो बैल बंद हो गया है ये फिर से चालू हो जानी चाहिए. इसके लिए हमारा पूरा व्यवसाय ठप हो गया है, कारोबार पूरा बंद होगा, पूरा मार्केट खाली होगा. कितने 43 दुकान है, 43 दुकान के अंदर सिर्फ 12 या 13 दुकान चालू आहे. कामगार व्यवसायच नाही दुसरा. तुम्हाला स्वतःला खायला मिळेल का हे? नाहीच. कसं मिळणार? यांच्यात जर बंदी झाली तर आम्हाला कुठं येणार का? आम्ही घरात थोडी कापणार आहे? नाहीच ना. मग तेच की हे चालू राहावं. मला असं वाटतं सगळ्यांच्या पोटाचा विचार करावा, नंतर हे सगळं पुढचं तुम्ही विचार करा. सगळ्यांचा विचार करून तुम्ही हे काम करा. अगर इन लोग बंद किया, देर आर लॉट ऑफ क्रिश्चियंस एंड मुस्लिम्स एंड देर आर लॉट ऑफ हिंदूज ऑल्सो दैट आई नो दैट ईट बीफ. ओके, एंड व्हाट आर दे गोइंग टू डू इन द फ्यूचर इफ देयर इज नो बीफ, बिकॉज दिस इज अ स्टेपल डाइट. ये हम लोग का बाप दादा का ज़माने से हम लोग बीफ खाते आ रहा है, और अगर बीफ बंद करेगा तो बाकी का जो मीट्स है लाइक चिकन्स एंड फिश एंड ऑल दैट बहुत महंगा हो जाएगा. गोवंश हत्याबंदी कायदा आत्ता झालाय, पण बजरंग दलाचे कार्यकर्ते परस्परच कायदा हातात घेतात आणि या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना मारझोड करतात. आता तर थेट बंदी झाल्यानं जगायचं कसं हा प्रश्न या वाहतूकदारांना पडलाय. तक्रार आता आमचे काय पुरावा लागून पडत देत नाही ना, पुरावा लागूनच नाही देत. ते पावत्या दाखवलं, ते दाखवलं, पण हे पोलिसाला मध्ये कमिशन खात्यात आणि पोलिस कमिशन खाऊन ते आम्हाला दमदाटी देतात. काका, अशी किती लोक आहेत की बाबा हे किती संख्या आहे तुमच्या या सगळ्या समाजाची जे भाकड जनावर घेतात आणि भाकड मला कमसे कम हजारो लोक व्यापार आहेत आमचे तसे काही. पण आम्ही चांगले धंदा करतो, चांगला व्यापार देतो. पण ह्या लोकांनी ना लय अन्याय केले आमच्यावर. अन्याय असे केलेले काय समजूनच घेत नाही. मी जातीने फास पाडते, पण व्यापार आम्ही चांगलाच करतो. पण हे लोकांनी फार आमचं काय समजूनच घेतली नाही. पावत्या असू, जुन्या असू, हानमार करतात. हे काय बच्चे बजरंग दलाने लोकांनी असं मारलेलं आहे आम्हाला, हे पाहायला लागलेलं आहे. लय अन्याय केलेले आहे लोकांनी. आम्हाला गाडून ढकलून दिलं त्यांनी. लिगल जरी असेल या सगळ्या बाजू जनावरांच्या विषयीच्या, तरी पण हा त्रास होतो. नेमका हा त्रास काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. अल कुरेश व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा की नेमका काय त्रास होतो तुम्हाला, तुम्ही जनावरं जी आणता ते वाहतूक करताना? आम्ही कायद्याप्रमाणे जनावर वाहतूक करत असताना काय गोरक्षा समितीचे लोक आम्हाला अटॅक करून आमचे जनावर पकडून प्रायव्हेट ट्रान्सपोर्टमध्ये जमा करतात. त्यानंतर आम्ही देखील शासनाकडनं आम्ही जे जनावरांची मागणी केली तरी आमचे जनावर आम्हाला परत काय मिळत नाही. आता 1976चं जे कायदा बिल पास झालं तर त्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी अंमलबजावणी करून आत्ता काय या महाराष्ट्र शासनाने जे आमच्या विरोधात जे कायदा बिल पास केलं आहे बैलबंदीचा, त्याच्यामुळं आमचे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. एक्सपोर्ट जो आहे तोही करताना आता ह्या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे होणार आहे, त्याचाही परिणाम होणार आहे. आपल्याबरोबर मातंग संघटनेचे एक अध्यक्ष आहेत, पुण्यातून ते आहेत. नेमकं त्यांचं काय मत आहे मला सांगा की हा जो व्यवसाय आहे आता तोही जवळजवळ लुप्त होण्याच्याच मार्गावरती आहे. काय नेमका परिणाम होईल, तुमची काय मत आहे त्याविषयी? माझं मत असं आहे की बीफ जे आहे हे कमीत कमी मध्यमवर्गाच्या ज्या ठिकाणी मध्यमवर्ग जिथं राहतो त्या ठिकाणी ह्याचा व्यवसाय चालू असतो आणि दुकानं असतात. तर ह्याचा फटका मध्यमवर्गाच्या लोकांना फार आहे. का तर जे आज बकऱ्याचं मटण जे 500 रुपये किलो आणि 600 रुपये किलो, ते मध्यमवर्गाच्या लोकांना ते परवडत नाही.
आणि माशांचा भाव अशा प्रमाणाने वाढ महाग असल्यामुळं हे बीफ हे मध्यमवर्गाच्या लोकांना स्वस्त पडतं. मला सांगा की आता जर पाहिलं तर जनावर वाहतूक जो आहे हा मोठा प्रश्न आहे नेमका तुमच्यासमोर. काय सांगाल की नेमकं काय काय घडत असतं ही सगळी वाहतूक करत असताना तुमची प्रक्रिया कशी असते? मॅडम, आमची प्रक्रिया अशी असते की आम्ही रस्त्यावर जे एकटे आमचं ड्रायव्हर आणि किन्नर असतं आहे, त्याच्यामध्ये आमचं लाखो रुपयाचा माल असतं आहे, ते कायद्याचा परमिट आणि बाजार समितीचे लायसन वगैरे सगळे असून हे लोक रस्त्यावर अर्ध्या रात्रीला आमच्या लोकांचा मारहाण करतो आहे आणि आमच्या लोकांना पोलीस चौकीला देते. पोलीस कधी बघत नाही त्याच्याकडे परवानगी आहे का नाही आणि इन्क्वायरी करत नाही, सीधा त्याला जेलमध्ये टाकून टाकतात चोरासारखा. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं स्वागत. यानंतर आपण पाहणार आहोत या कायद्यामुळे कातडी व्यावसायिकांवर काय परिणाम झालेला आहे. या कायद्यानं फक्त खाटीकच नाही तर कातडी व्यावसायिकही अडचणीत सापडलेत. या कायद्यामुळे फक्त गायच नाही तर बैल आणि वळूची देखील कत्तल करता येणार नाही. याचा थेट परिणाम कातडीच्या व्यवसायावर होणार आहे. कातडी निर्यातीमध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. त्यातून भारताला मोठं परकीय चलनही मिळतंय. पण या गोहत्या बंदी कायद्यामुळे कातडी मिळवायची तरी कुठून आणि हा व्यवसाय जगवायचा तरी कसा, या विवंचनेत कातडी व्यावसायिक समाज आहे. या भागात ते अनेक लोक ह्या चामड्यावर अवलंबून होते, विशेष ढोर समाज, सांबार समाज आणि मुस्लिम समाजातला कुरेशी समाज, ज्याचा हा धंदा जो मूळ धंदा होता, जनावरं कत्तल करणे, मटण विकणे. आता गो हत्या तो कायदा जवळजवळ आता तो 78पासून महाराष्ट्रातला तो बंद झाला. कॅन्टोन्मेंट भागात तो कापत होते जनावरं, पण ते बंद झाले काय. पण गोवंश म्हणजे आता भाकड जे जनावरं, जे उपद्रवी जनावरं, त्यांना बैल जे वस्तू आहेत, बैल जे जनावर आहेत ते काय करतील? आता सरकार संभालणार का एवढे जनावरं? हम यहाँ चमड़ा छिलते और उसकी जो तबले के ऊपर पुड़ी बनती तो बैल के चमड़ी के बनती, वो बनाते. और कलकत्ता, मद्रास, कानपुर, वहाँ पर कच्चा चमड़ा बेचते, तो उससे आगे उसके बैग वो हर चीज़ बनती है और वो पूरा माल एक्सपोर्ट होता. अच्छा, अभी ये जो कायदा है उसका क्या असर पड़ेगा? उसका असर ये पड़ेगा कि हमारे 100 कारागिर बेकार हो जाएंगे, जो काम करने वाले वो बेकार हो जाएंगे, क्योंकि वो चमड़े के सिवा हमारे को चमड़ा नहीं चलता. ये भैंस का चमड़ा ज़्यादा नहीं चलता, क्योंकि भैंस का चमड़ा पसंद नहीं करते, और जो बैल के चमड़े में बनेगा वो भैंस के चमड़े में नहीं बनता. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे खरंच मूळच्या देशी गायीचं वंशसंवर्धन होईल का? गोशाळांवर नेमका कसा ताण पडणार आहे याचीही जरा माहिती घेऊयात. काही समाजामधला काही एखादा घटक ते करत असेल, त्याचा व्यवसाय करत असेल पोट भरायसाठी, पण त्याच्यापुरतं तो अखंड समाज दोषी धरू नये. तशी काय आमच्यात बी खात असतील ना, म्हणजे हिंदूमध्ये बी खात असतील, तर याच्याशी त्याचा संबंध धरू नये, धर्माशी याचा निगडीत असू नये. हे खरं गोधन हे भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे चांगलं आहे आणि पाळलं पाहिजे, वाढलं पाहिजे. आणि ते जर्सी गाय आहे, ती काही गायी नाही आहे आणि वास्तविक तिला गाय मानायला बी मी तयार नाही. हिचं धन वाढलं ते 5 लिटर दूध, हिचं 1 लिटर दूध. आणि कृपा करून म्हणजे आम्ही तुम्हाला बी विनंती करतो की याचा विषय धर्माशी जोडू नका, याचा विषय देशाच्या उज्ज्वल भवितव्याशी जोडा. गायीबद्दल सावरकरांची नेमकी भूमिका काय होती हे एका सावरकर अभ्यासकांकडूनच जाणून घेऊयात. गोपालन, गोपूजन नव्हे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी गायीबद्दलची आपली मतं अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहेत. ते म्हणतात, घोडा, गाढव हे जसे प्राणी आहेत तसंच गाय हा एक उपयुक्त पशु आहे आणि त्याची उपयुक्तता जोपर्यंत आहे तोपर्यंतच तिचं रक्षण करा, मुख्य तिचं रक्षण करा हे त्यांचं सांगणं होतं. गायीला देवता अजिबात मानू नका आणि केवळ धर्मात सांगितलंय म्हणून तिचं पूजन करायचं, तिला सांभाळायचं हे न करता. मग कित्येक वेळा असं होतं की पोथीजात धर्म जेव्हा पाळला जातो तेव्हा बुद्धी आंधळी होते. तरी त्यांनी सांगितलं होतं की बुद्धी नेहमी तुमची शाबूत ठेवा आणि विचार करून जे काय कराल ते करा. म्हणजे समजा आता गाय तिचं उपयुक्तता संपली आहे तर अशा वेळी एखाद्या गरीबा घरच्या किंवा गरीबाच्या तोंडचा घास काढून तिला देऊ नका, तिला केवळ जिवंत ठेवायचं म्हणून. तर जिथे तिची उपयुक्तता संपली इतर प्राण्यांचं जे करता तेच गायीलाही लागू पडतं. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक सांगितलं ते जास्ती महत्त्वाचं आहे. सावरकरांनी नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन हा ठेवला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार सतत त्यांनी केला आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही गायीची वीण अशी पैदास करा, जशी अमेरिकेमध्ये धष्टपुष्ट गायी आहेत, भरपूर दूध देणाऱ्या गायी आहेत, तशी वीण तुम्ही वाढवा.
संशोधन करा आणि तिची उपयुक्तता संपल्यानंतर तिचे जर आणखीन काही उपयोग तुम्हाला होऊ शकत असतील तर ते करा, पण ह्याच्यासाठी संशोधनाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की ते आता होतं आहे. म्हणजे आता गाईला मारण्याची गरज नाही आहे. गोबर गॅसमध्ये तिच्या शेणाचा उपयोग होऊ शकतो आहे, खत म्हणून शेणाचा उपयोग होतो आहे. आयुर्वेदामध्ये गोमूत्राचा अनेक प्रकारे उपयोग होतो आहे आणि हे छोट्या छोट्या गावांमध्ये अनेक लोक करत आहेत. म्हणजे तिची हत्याच केली पाहिजे असं मला वाटत नाही. तिची उपयुक्तता जी आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि त्यांनी असंच म्हटलं होतं, गाईच्या पोटात जर 33 कोटी देव असतील तर तिची जेव्हा हत्या होते तेव्हा हे 33 कोटी देव का नाही उठून उभे राहत, तेच का नाही अडवत हत्या करणाऱ्याला. त्यामुळे हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. त्यांनी तिचा उपयुक्त पशु हाच त्यांनी सांगितलेला मुख्य मुद्दा आहे. गाय, बैल आणि वळू यांच्या हत्येसाठीची जी आहे ती तरतूद आहे ती शिक्षेची आहे. 5 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. मात्र यासाठीचे अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येऊ लागलेल्या आहेत. शेतकरी संघटनेचा सुद्धा या कायद्याला विरोध आहे. नेमकं काय त्यांचं मत आपण जाणून घेऊयात. मला सांगा रुग्णात दादा, नेमकी काय तुमची मागणी आहे? कारण की हा जो कायदा आहे तो कितपत न्याय देणारा ठरणार आहे शेतकऱ्यांना? एका बाजूला हा कायदा शेतकरी विरोधी आहे, कारण हा जो गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे, गो हत्या बंदीला सुद्धा सावरकरांच्या पासून शरद जोशींच्यापर्यंत सगळ्यांचा विरोध होता. हे लक्षात घ्या की या पद्धतीनं गो हत्या बंदी म्हणजे गोपालक हत्या असा स्पष्ट त्याचा अर्थ आहे. कारण हा विषय शेतीशी निगडीत आहे आणि शेतकऱ्यांच्या जे काही जनावरं असतात ते काही निकामी होत आहेत. अशा वेळेला त्यांचा डिस्पोजअप करण्यात किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे फार चांगल्या पद्धतीने कत्तलखान्यामधून होत होतं. आणि त्यानंतरही कातडीचा, शेंगाचा, खुरांचा या सगळ्याच मांसाचा निर्यात करून अब्जावधी रुपयाचा महसूल सरकारला आणि या देशाला परकीय चलन मिळत होतं. आणि असा धंदा हा शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून देणारा, याच्यावर जे काही आता केवळ यांना काही वाटतंय म्हणून गोवंश हत्याबंदी काही ठराविक लोकांचा आणि हे अत्यंत थोतांड आहे की अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेमध्ये दखल घेणं किंवा भारतीय घटनेच्या तोडमोड करणं हे जे चाललेलं आहे याला आमचा सक्त विरोध आहे आणि त्याचा आमच्या अर्थव्यवस्थेशी परिणाम होतोय. यावर IBN लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत. सरकार कुरेशी समाजाचं पुनर्वसन करणार का? गोरगरिबांनी यापुढे स्वस्त मांसाहार करायचाच नाही का? मटणाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण कसं मिळवणार? भाकड जनावरांचं सरकार यापुढे काय करणार? भाकड जनावरं सांभाळणाऱ्या गोशाळांना सरकार अनुदान देणार का? पंचतारांकित हॉटेलसाठी लागणारं बीफ कुठून आणणार? आणि सरकार बीफ आयातीला प्रोत्साहन देणार का? गोवंश हत्याबंदी कायद्याचे अनेक पैलू आहेत. त्यापैकीच व्यावहारिक आणि आर्थिक पैलूंकडे पाहण्याचा IBN लोकमतचा हा प्रयत्न. मात्र अनेक इतर पैलू आहेत ज्यावर साधक बाधक चर्चा होणंही तितकंच गरजेचं आहे. आज इथेच थांबूयात. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.